निवृत्ती महाराज इंदोरीकर मागील अनेक दिवसांपासून मुलीच्या साखरपुड्याच्या भव्य कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. इंदोरीकर महाराजांनी कधी काळी केलेल्या वक्तव्यावरून मुलीच्या साखरपुड्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. मात्र सावधगिरी बाळगण्याऐवजी इंदोरीकर महाराज पुन्हा नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले आहे. विनोदी शैलीतून समाज प्रबोधन करण्याच्या नादात इंदोरीकर महाराज यांनी पती गेल्यावर शिकलेली पत्नी अधिक तमाशा करत असल्याचं विधान केलंय. शिर्डीत झालेल्या कीर्तनात इंदोरीकर यांनी मनुष्य मृत पावल्यावर काय घटनाक्रम असतो याचं कथन केलं. यात स्वतःच्या मृत्यूचा दाखला देत त्यांनी आपली पत्नी काय काय करेल हे सांगितलं. पण हे सांगताना घरचा करता पुरुष आयुष्यभराचा जोडीदार गेल्यानंतर संबंधित पत्नीला होणाऱ्या वेदनांना इंदोरीकरांनी चक्क तमाशा म्हटलं. खरं तर इंदोरीकर नेहमीच आपल्या विनोदी शैलीतून कीर्तनाच्या माध्यमातून समाजात नवीन पिढीला खडेबोल सुनावत असतात. मात्र अलीकडे एखाद्या दुःखद प्रसंगाला विनोदी म्हणून वापरणं आणि त्यावर हास्य आणि टाळ्या मिळवणं हे निवृत्ती महाराजांचं इंदोरीकरांचं प्रतिमेला शोभणारं आहे का? माध्यमावर राग धरणारे इंदोरीकर कीर्तनाचे जाहीर कार्यक्रम करतात. याची त्यांना आयोजकांकडून बिदागीसुद्धा मिळते. 3-3 दिवस कीर्तन ते एका दिवसात करतात, ते स्वतः असं सांगतात. आता आपला वाचाळपणा जाहीर होऊ नये, तसेच अडचणीत सापडू नयेत म्हणून ते चालू कीर्तनात चक्क कॅमेरामॅनला जापतात, कॅमेरे बंद करण्यास भाग पाडतात. एखादा कॅमेरा बंद झाला त्यांच्या लक्षात आलं की मग इंदोरीकर आपल्या विनोदी शैलीत कीर्तनात अनेकदा मर्यादा ओलांडतात. मात्र या नव्या वक्तव्यावरून आता इंदोरीकर महाराज काय स्पष्टीकरण देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.